हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन. त्यातला फर्स्ट पार्ट जो आहे दॅट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. नावावरून ही रिॲक्शन काय असणार असं तुम्हाला वाटतं रे? ऑक्सिडेशन म्हणजेच ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात ती रिॲक्शन असते ऑक्सिडेशन रिॲक्शन. डिफाईन कसं करणार याला की इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. ओके, सो डेफिनेशन आपण बघू. रिॲक्टंट्स कंबाईन किंवा त्यालाच गेन म्हणू आपण ऑक्सिजन. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स ऑक्सिजनसोबत कंबाईन होतात आणि त्यांचे ऑक्साईड्स फॉर्म होतात ती रिॲक्शन असते ऑक्सिडेशन रिॲक्शन. अजून एका रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये रिॲक्टंट्स जे असतात ते हायड्रोजन लूज करतात. ओके, म्हणजेच ऑक्सिडेशन म्हणजेच द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स लूज हायड्रोजन. मग ऑक्सिडेशनच्या दोन डेफिनेशन आपण इथे बघितल्या. आता त्या दोन्ही कंबाईन करून ऑक्सिडेशन म्हणजे काय हे कसं सांगायचं बघा. इट इज अ टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट्स गेन ऑक्सिजन और लूज हायड्रोजन. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट्स ऑक्सिजनशी कंबाईन होतात किंवा हायड्रोजन रिॲक्टंट्समधून रिमूव्ह होतो त्या दोन्हीही प्रकारच्या रिॲक्शन्सना म्हणतात ऑक्सिडेशन रिॲक्शन. ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून येण्यासाठी काही सबस्टन्सेस ऑक्सिजनचा सप्लाय करतात आणि त्या सबस्टन्सेसना म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट्स. सो ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणजे कोण? दीज आर द सबस्टन्सेस विच सप्लाय ऑक्सिजन. ऑक्सिडेशन रिॲक्शन होण्यासाठी कधी रिॲक्टंट्स. मग आता ह्या ऑक्सिडायझिंग एजंटची नावं काय काय बघूयात, एक्झाम्पल्स बघू यांची काय काय आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे याचं आता म्हणाल हे कोणतं केमिकल, तर हे पोटॅशियम डायक्रोमेटच आहे, पण ते कसं आहे ॲसिडिक आहे. सो याचं रीडिंग करताना आपण कसं वाचायचं, ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. दुसरं एक्झाम्पल आहे ऑक्सिडायझिंग एजंटचं दॅट इज हे कसं वाचणार ॲसिडिक पोटॅशियम परमॅंगनेट. त्यानंतर अजून तुमच्या ओळखीचं आहे दॅट इज ओझोन, ज्याला आपण O3 म्हणतो, किंवा नेसेंट ऑक्सिजन असतो बघा, नुसताच सिंगल ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, त्याला म्हणायचं नेसेंट ऑक्सिजन. हा देखील ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. शिवाय मगाशी आपण बघितलेला H2O2 दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड, हे काही ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत की जे ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी ऑक्सिजनचा सप्लाय करतात. आता या रिॲक्शनचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघू आपण. ऑक्सिडायझिंग किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स एकदम सोपे लक्षात ठेवायचे, खूप किचकट अवघड असं लक्षात ठेवायचं नाही. आता याच्यामध्ये आपण दोन प्रकार बघितलेत बघा की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन गेन होतो किंवा हायड्रोजन निघून जातो. असे दोन्हीही एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. पहिलं एक्झाम्पल आपण बघू अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये रिॲक्टंट्स ऑक्सिजनशी कंबाईन होणार आहे. मग एकदम साधं एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मॅग्नेशियम आहे दॅट इज Mg आहे आणि तो जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आपल्याला काय मिळणार,
मॅग्नेशियमचं ऑक्साईड दॅट इज MgO. बॅलन्स्ड आहे का रिॲक्शन? ऑक्सिजन इथे 2 मोलिक्युल्स आहेत, इथे 1 मोलिक्यूल आहे. मग बॅलन्स कसा करायचा? 2 न मल्टिप्लाय केलं, मग आता इथे O2 झाले, Mg पण 2 झाले, मग इथे 2Mg असं लिहिलं. झाली बॅलन्स. असं ओरली बॅलन्स करायला शिकायचं, प्रॅक्टिसनं तुम्हाला समजत जाईलच. आता ही रिॲक्शन झाली. याच्यामध्ये काय होते बघा, इट इज गेन ऑफ ऑक्सिजन. या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटनी ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केली किंवा कंबाईन झाला. अजून तुम्ही कोणतंही एक्झाम्पल C+O2 CO2 असे तुमच्या आवडीचे तुम्हाला जे इझी वाटतील ते एक्झाम्पल्स घेऊ शकता. त्यानंतर आहे ज्याच्यामध्ये आपण लॉस ऑफ हायड्रोजन कसा होतो ते बघूयात. त्याच्यासाठीचं एक्झाम्पल आहे दॅट इज Mg, परत मॅग्नेशियमच घेतला आहे आपण, H2. MgH2 त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं इट फॉर्म्स Mg+H2. आता इथे काय झालं, रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन होता, तो प्रोडक्ट फॉर्म होताना निघून गेला. सो ह्या दोन्हीही एक्झाम्पल्स आहेत ऑक्सिडेशन रिॲक्शनचे. आली लक्षात? आयदर गेन ऑफ ऑक्सिजन होत असेल तर ऑक्सिडेशन, किंवा लॉस ऑफ हायड्रोजन होत असेल तरीसुद्धा त्याला ऑक्सिडेशनच म्हणायचं. आता ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनिशन आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी एक रिॲक्शन तुम्हाला इथे दाखवलेली आहे बघा. रिॲक्शन काय आहे? आता ही बॅलन्स्ड फॉर्ममध्ये मी डिरेक्टली तुम्हाला दिलेली आहे. ही रिॲक्शन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिली आहे आणि ह्या रिॲक्शनचा यूज करून आपल्याला ऑक्सिडेशनची थर्ड डेफिनिशन बघायची आहे. फर्स्ट आपण काय बघितली, आयदर गेन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ हायड्रोजन. आता तिसरी डेफिनिशन काय आहे बघूयात. या केमिकल रिॲक्शनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये KMnO4 जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे इट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन प्रोसेस. आता रिॲक्टंट्स साईडला बघितले आणि प्रोडक्ट साईडला असणारे ऑक्सिजन जर बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा, की याच्यातला जो FeSO4 दॅट इज फेरस सल्फेट आहे तो, आणि इथे Fe2SO4 थ्राईस ज्याला आपण फेरिक सल्फेट असं म्हणतो. सो इथे या पोटॅशियम परमॅंगनेटने पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे की ज्याने काय केलं आहे, या फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन फेरिक सल्फेटमध्ये केलेलं आहे. अशी ही रिॲक्शन आहे. आता आपल्या कामाचा पार्ट कुठला आहे ह्याच्यातला, की फेरस सल्फेटचं कन्व्हर्जन फेरिक सल्फेटमध्ये झालं आहे. सो मी फक्त इथे तेवढ्याच पार्टवरती फोकस केला. आता इथे 10 मोलिक्युल्स आहेत आणि इथे 5 मोलिक्युल्स आहेत आणि म्हणून मी इथे 2 आणि इथे डायरेक्टली Fe2SO4 थ्राईस असं लिहिलं. नुसता FeSO4 असेल तर तो फेरस सल्फेट आणि Fe2SO4 थ्राईस असेल तर तो फेरिक सल्फेट असतो. आता बघा, याचे जर आपण आयन्स सेपरेट केले, पॉझिटिव्हली चार्ज्ड आणि निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स जर सेपरेट केले तर Fe जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन आहे, SO4 मायनस चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज्ड. इथे पण सेम आहे. आता जेव्हा फेरस सल्फेट आहे, फेरस सल्फेटमध्ये आयर्नवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच जेव्हा आयर्न जो आहे तो फेरसच्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो मला सांगा एखाद्या सबस्टन्सवरती किंवा एखाद्या एलिमेंटवरती. जेव्हा तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. जेव्हा एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. मग ज्या अर्थी Feवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, इट मीन्स इट हॅज डोनेटेड 2 इलेक्ट्रॉन्स, इजंट इट. तसंच SO4 वरती 2 निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच त्यांना 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केलेत. इलेक्ट्रॉन्सच्या डोनेशन आणि ॲक्सेप्शनमधून हे कंपाऊंड फॉर्म झालं. आता इकडे फेरिक सल्फेटमध्ये जर बघितलं तर इथे Feवरती 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स आयर्नने फेरिक सल्फेट फॉर्म होताना 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले
आणि SO4नं मात्र 2 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केलेत आणि मग तो आपण हे बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिलं अगेन. आता आपण फक्त आयर्नवरती फोकस करूयात. आयोनिक रिॲक्शन, आयर्नच्या बाबतीत जर मला फक्त फोकस करायची असेल तर इथे काय दिसतंय की Fe आधी होता 2+ आणि जेव्हा त्याचं फेरिक म्हणजे फेरस सल्फेटचं कन्वर्जन फेरिक सल्फेटमध्ये झालं तेव्हा त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला याचा अर्थ काय की त्यानं एक इलेक्ट्रॉन जास्त डोनेट केला, बरोबर की नाही. 2 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिलेत आणि 3 पॉझिटिव्ह चार्ज इट मीन्स त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केलेत. मग जेव्हा या आयर्न म्हणजे फेरसचं कन्वर्जन फेरिक आयर्नमध्ये झालं तेव्हा इट डोनेटेड 1 मोअर इलेक्ट्रॉन. आता आपण सुरुवातीलाच काय बघितलं की या फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये कन्वर्जन होताना त्याचं ऑक्सिडेशन झालं आहे, बरोबर ना. इथे ऑक्सिजनचे मोलेक्युल्स ऑक्सिजनचे जे ॲटम्स आहेत त्याच्यापेक्षा इथे जास्त आहेत की नाही. इथे 4 आहेत आणि इथे 4 3 12 इथे येतील आणि मग बॅलन्सिंग तो पुढचा पार्ट आहे. थोडक्यात इथे FeSO4 पासून Fe2SO4 थ्राईस फॉर्म होताना त्याचं ऑक्सिडेशन झालं आहे आणि ऑक्सिडेशन होताना त्याने एक इलेक्ट्रॉन जास्तीचा डोनेट केला. आणि म्हणून ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनिशन आपण अशी तयार करू शकतो की ऑक्सिडेशन मीन्स इन्क्रीज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, किंवा यालाच आपण असं म्हणूयात ऑक्सिडेशन मीन्स डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स. सो ऑक्सिडेशनच्या आपण 3 कन्सेप्ट बघितले इथे, आयदर गेन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन और डोनेटिंग इलेक्ट्रॉन. जर एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तरी देखील त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आलं लक्षात. आता याच्यानंतरचा जो रिॲक्शनचा टाईप आहे तो आहे रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन ही ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या अपोजिट आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय बघितलं होतं आपण, ते सगळं रिडक्शनमध्ये अपोजिट होतं. म्हणजेच आता इथे काय होणार आहे, लॉस ऑफ ऑक्सिजन किंवा गेन ऑफ हायड्रोजन किंवा आयोनिक फॉर्ममध्ये जर सांगायचं झालं तर इट इज इन्क्रीज इन निगेटिव्ह चार्ज और आपण त्यालाच काय म्हणूया, ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच रिडक्शन कशा कशाला म्हणायचं, जर एखादा एलिमेंट ऑक्सिजन लॉस किंवा लॉस ऑफ ऑक्सिजन होत असेल रिॲक्टंट साईडमधून तर ती रिडक्शन झाली. जर रिॲक्टंट हायड्रोजन गेन करत असेल म्हणजेच हायड्रोजनसोबत कंबाईन होत असेल तर ती देखील रिडक्शन रिॲक्शन झाली. जर त्या पर्टिक्युलर आयनवरती असणारा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल म्हणजेच तो जर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल तर त्याला देखील रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं. ह्या डेफिनिशन लक्षात आल्या. ऑक्सिडेशनच्या अपोजिट एक ऑक्सिडेशनची डेफिनेशन तुम्ही लर्न केली की त्याच्यासोबत ह्या सगळ्या अपोजिट रिडक्शनच्या डेफिनेशन ह्या लक्षात ठेवायच्या. आलं लक्षात. आता ह्याचे एक्झाम्पल्स बघू काय काय आहेत. रिडक्शन रिॲक्शनचं फर्स्ट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपण गेन ऑफ हायड्रोजन आणि लॉस ऑफ ऑक्सिजन असे दोन्ही बघूयात. पहिलं एक्झाम्पल याचं आहे
CuO प्लस H2 याच्यापासून फॉर्म झाला Cu प्लस H2O. आता याच्यात काय झालं बघा, हा रिॲक्टंट होता, इथला ऑक्सिजन निघून गेला, हे लॉस ऑफ ऑक्सिजन, आणि हीच याच्यात रिडक्शन पण झालं, इथे गेन ऑफ ऑक्सिजन झाला, हा एक ऑक्सिडेशन पण सांगू शकता तुम्ही, आणि रिडक्शन तो जो पुढचा प्रकार आहे रेडॉक्स रिॲक्शन, त्यात ही रिॲक्शन तुम्ही सांगू शकताय. आता इथे रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन होता, तो रिमूव्ह झाला, इथे नाही का, इथे CuO होता, इथे नुसताच कॉपर आहे, सो ऑक्सिजन निघून गेला, दॅट इज लॉस ऑफ ऑक्सिजन. आता अजून एक एक्झाम्पल ह्याचं, O3 जो आहे ओझोन, त्याला जर तुम्ही हीट सप्लाय करता त्यावेळेस O2 फॉर्म होतो प्लस हे देखील हा नेसंट ऑक्सिजन, हे देखील रिडक्शनचे एक्झाम्पल आहे, दॅट इज इथे देखील लॉस ऑफ ऑक्सिजन झाला, इथे होता ते दोन्ही ऑक्सिजन सेपरेट झाले. ह्याच्यात तुम्ही गेन ऑफ हायड्रोजनमध्ये पण हे सांगू शकता याच्यात की याच्यात नुसता इथे जो O होता त्याला इथे हायड्रोजन अटॅच झाला. हे दोन्हीही एक्झाम्पल तुम्ही दोन वेगवेगळ्या पद्धतीनं सेम एक्झाम्पल सांगू शकता, लॉस ऑफ ऑक्सिजन पण आणि गेन ऑफ हायड्रोजन पण सांगू शकता इथे. सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन. आणि याच्यानंतरचा जो टाईप आहे तो आहे रेडॉक्स रिॲक्शन. आता हा रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर इट इज ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रिॲक्शन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असणारी रिॲक्शन, आणि म्हणून याला म्हटलं रेडॉक्स रिॲक्शन, की ज्याच्यामध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं. द केमिकल रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन occur simultaneously. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतात त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही जी रिॲक्शन आहे ती तुम्ही रिडक्शनचं पण एक्झाम्पल सांगू शकताय आणि ऑक्सिडेशनचं पण एक्झाम्पल सांगू शकताय. आता याच्यात हीच रिॲक्शन मी परत इथे मांडते, अजून एक एक्झाम्पल बघणारच आहोत, पण इथे तुम्हाला मी दाखवते सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कशा पद्धतीनं होतं आहे. तीच रिॲक्शन लिहिते इथे मी, CuO प्लस H2 यांच्यापासून काय फॉर्म झाला, Cu प्लस H2O. जसं की मी तुम्हाला सांगितलं, दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली एकाच वेळी होणार आहेत. ओके, आता बघा इथे ऑक्सिजन आहे आणि ह्यातला ऑक्सिजन निघून गेला म्हणजेच रिडक्शन झालं, लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन, होय की नाही. मग इथे या CuO ह्या रिॲक्टंटचं रिडक्शन झालं अँड ॲट द सेम टाईम हा जो हायड्रोजन आहे त्याला ऑक्सिजन येऊन मिळाला, म्हणजेच ऑक्सिडेशन झालं. आणि म्हणून ज्या अर्थी एकाच वेळी ह्या दोन्ही रिॲक्शन घडल्या त्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. 3 मार्क्ससाठी तुम्हाला अशा पद्धतीची रिॲक्शन एक्सप्लेन करायला विचारली जाते. जेव्हा 3 मार्क्ससाठी विचारलं जातं तर तेव्हा तुम्ही हे आधी वर्डमध्ये लिहायचं. म्हणजे कसं, वेन कॉपर ऑक्साईड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इट फॉर्म्स कॉपर प्लस वॉटर, असं आधी वर्डमध्ये लिहायचं. ठीक आहे, आणि मग खाली एक्सप्लेन करायचं की इन दिस केमिकल रिॲक्शन कॉपर ऑक्साईड गेट्स रिड्यूस्ड टू कॉपर अँड हायड्रोजन गेट्स ऑक्सिडाइज्ड टू वॉटर. अशा पद्धतीनं व्यवस्थित लिहायचं आणि मग ही रिॲक्शन परत खाली लिहायची आणि अशा पद्धतीनं हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालेलं दाखवायचं. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळी रिॲक्शन ही एक्सप्लेन करायची आहे. ओके, अजून एखादं एक्झाम्पल ह्याचं तुम्हाला सांगायचं असेल, आय थिंक तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. BaSO4 म्हणजेच बेरियम सल्फेट जेव्हा कार्बनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा BaS दॅट इज बेरियम सल्फाईड आणि कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होत आहेत.
ओके, BaSO4 म्हणजे बेरियम सल्फेट, कार्बन, ह्या दोघांची रिॲक्शन झाली. आता काय काय तयार झालं बघा. ह्या बेरियम सल्फेटमधला जो ऑक्सिजन होता तो रिमूव्ह झाला, म्हणजेच याचं रिडक्शन झालं, आणि कार्बनमध्ये ऑक्सिजन जोडला गेला, म्हणजेच याचं ऑक्सिडेशन झालं. सायमल्टेनियसली दोन्ही रिॲक्शन झाल्या. सो ही रेडॉक्स रिॲक्शन. कुठलीही एक रिॲक्शन लक्षात ठेवा व्यवस्थित, पण ती स्टेप बाय स्टेप लिहायची आहे. ओके, सो आज आपण हे रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन या सगळ्या टाईपचे रिॲक्शन शिकलो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे करोजन म्हणजे काय आणि करोजन प्रिव्हेंट करण्याच्या मेथड्स काय आहेत. ओके, गुड बाय.